सदा सरवणकर यांचा तुम्ही पराभव केलेला आहे. अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव तुमच्या या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे महेश सावंत आपल्या बरोबर आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. महेशजी, साहजिक आहे की त्यांना आता शुभेच्छांचे फोन येत असणार. काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? जायंट किलर ठरलेला आहात तुम्ही महाराष्ट्रात. महाराष्ट्राचा संपूर्ण लक्ष या विधानसभेवरती होता. कोण जिंकणार आणि शेवटी सर्वसामान्य व्यक्ती आणि एक शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचा एक संपूर्ण सहकार्याने आज एक मोठी जबाबदारी मिळालेली आहे. ती जबाबदारी आता आम्हाला पार पाडायची आहे. हे यश कुणाचं आहे? हे यश संपूर्ण मायबाप जनतेचं आहे, शिवसैनिकांचं आहे, महाविकास आघाडीचं आहे, बाळासाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं आहे. का तुम्ही विजयी ठरला असाल? तुमच्या विजयाची कारणं काय आहेत? 1700 मतांनी तुम्ही जिंकून आलेला आहात. कुठली कारणं तुमच्या विजयासाठी? आजपर्यंत मी जो काही लोकांची सेवा केली आहे या सेवाची पोचपावती आहे. गेली 35 वर्ष, म्हणजे जवळ माझं वय 51 संपला तरी मी वयाच्या 15-16 वर्षापासून या सार्वजनिक क्षेत्रामध्ये. आणि भले आमच्यावरती अन्याय भरपूर वेळा झाला, परंतु जनतेची साथ कधी मी सोडली नाही आणि त्याच जनतेने आज मला विजयी घोषित. एक शेवटचा प्रश्न की तुमचा जरी विजय झालेला असला, म्हणजे गड आला असं झाल्यासारखं होत आहे, काय सांगाल? कारण म्हणावं तसं पक्षाला यश मिळालेलं नाही, बाकीचं राज्यभर ते पूर्ण दुःख झालेलं आम्हाला मिळाला नाही. परंतु महत्वाचा हा दादर होता. हा दादरचा गड राखणे म्हणजे शिवसेनेचा एक स्थापनेचा गड आहे आणि त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवला. बाकी हारजीत ही हारजीत आहे, ती बघू आता. आमचे वरिष्ठ आहेत त्यावरती बोलतीलच, त्यावर मी काय भाष्य करणार नाही. धन्यवाद तुमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर महेश सावंत यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे की गड आला याचा अभिमान आहे, कारण जिथं शिवसेनेची स्थापना झाली त्या ठिकाणी जर विजय झाला नसता तर शिवसेनेचं एक प्रकारचं नाक कापल्यासारखं झालं असतं. परंतु तो गड राखण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या विजयावर समाधान व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.